गाइस स्वागत है आप सभी का अपने भाई के चॅनल पे। तो आज बड़े दिनों बाद म्हणजे जाम टायमानंतर एक व्लॉग शूट होते आणि थंबनेल बघून नक्कीच तुम्हाला समजलं असेल की व्लॉग कशाबद्दल आहे। तर नक्कीच आता चला तिथे जायची वेळ आलेली आहे आणि तुम्हाला दाखवतो कसा काय मला तिथे काम करून जवळजवळ झाले असतील। काम म्हणजे मला आवड होती पहिल्यापासून की गणपती बाप्पाची पेंटिंग करणं म्हणजे एकदम माझ्यासाठी असं म्हणजे मला राहावलं नसं जायचं, मी तिथं नसं जायचं होतं। म्हणजे एवढं टाईम असं असतं की घरी नाही थांबायचं, या टायमिंगला तिथंच जायचा, तिथं असं म्हणजे सुख भेटायचं पूर्ण पेंटिंग वगैरे करून। आणि आज पण तसंच चांगलं वाटतं मला, तिथं गेल्यावर चांगलं वाटतं जेवढं आहे ते। आणि आता तिथं जातो आणि काय काय आहे, कसे कसे पेंटर आहेत आमचे, कसे कशा मूर्त्या आहेत। आणि तुम्हाला पण मूर्ती बुक करायचं असेल तर लवकरात लवकर करा। आणि जर मूर्तीच्या बारेमध्ये काय असेल तर पुढे मी तुम्हाला कंटिन्यू सांगतो कसं काय आहे। तर चला आता निघूया। तर मी फ्रेश वगैरे झालो आहे, आपला एडिटिंग होती जराशी ती कंप्लीट केली आणि निघालो आता। चला आता निघूया। तर तुम्ही इथे सायली कला केंद्र आणि हा आहे ऐश्वर्य हॉटेल, लेफ्ट साईडला जे असते ग्रीनमध्ये, आणि तिथं पूर्ण रेल्वे स्टेशन आहे तिकडं। तिथून असे सरळ आले ना ईस्ट साईडला आमचा कारखाना आहे, हा बघू शकता तुम्ही। इथे पुढेच आहे ऐश्वर्य हॉटेलची इथं सायली कला केंद्र म्हणून। आणि आपले भाऊ आतमध्ये आहेतच। अरे सोहम, अरे लाईट वेट तरी लाव, कसली अरे लाईट गेले अति जायला। मला तर वाटते प्लॅस चालू करायला लागेल। ओके डन सीन। बघू शकता आता जरा पेंटिंग वगैरे चालू आहे, सर्व पॅकअप केलं आहे। आता लाईट गेलं तुम्हाला दाखवू पण नाही शकत। इथं अशी पेंटिंग वगैरे आहे सर्व, आता मातीच्या मूर्त्या आहेत। आणि इथं बघू शकता पेंटर बाई आपला, लुक दे लुक दे लुक दे बघू शकता इथं आता पेंटिंग चालू आहे सध्या। काही मूर्त्या झालेल्या आहेत, समोर बघू शकता तुम्ही। आता लाईट नाही आणि क्लिअर दिसत नाही प्लॅस्टिकचे, मुलं लाईट असे प्लॅस्टिकवरून लाईट रिफ्लेक्ट होऊन आपल्याकडे येते म्हणून ते दिसत नाही। आणि सोमेशानं कुठे आहे, चला कधी गेला, तिच्या चला तिथंच जातो आता। तिथं पण लाईट नसेल तर लाईटचा गपला आहे बिलाल, तर शूट आपण करणार काही करून। आता लाईटचा गपला आहे बोललो तर गोप्रो पण आपला दगा देईल, कारण की अंधेऱ्यामध्ये गोप्रो तुम्हाला माहितीच आहे, गोप्रोची अवकात नाही अंधेऱ्यामध्ये। चला आता तिथंच जाऊया। तर फिलहाल बॉडी कलर झाले आणि कपडे कलर जास्त धोती आणि शेला ते भरायला घेतलं आहे। इथं बघू शकता तुम्ही मातीची मूर्ती आहे, एकदम भारी लय भारी बघू शकतो। हे बघा लालबागचा राजा, सर्व मूर्त्यात पण फिलहाल आता पॅक केलं आहे कारण की पेंटिंग चालू आहे। तर आतमध्ये मस्त मूर्त्या आहेत, संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला नक्कीच दाखवतो कारण की आज पूर्ण दिवस तर इथंच आहे मी। आता फिलहाल वाजलेत किती, 4 वाजलेत बघू शकतो तुम्ही। आता 4 वाजलेत तर आता आपण 7-7:30 पर्यंत इथंच आहे, कारण की आज संडे पण आहे तर जास्त वेळ आपलं शॉप चालू असतं। आणि मी तसं बोललो, जसं स्टेशनवरून उतरलं तुम्ही आणि ईस्ट साईडला आले ना, इथं समोरच ऐश्वर्य हॉटेल आहे। इकडे लेफ्टला ऐश्वर्य हॉटेल आहे, त्याच्या समोर एक्झॅक्ट समोर इथं असा बॅनर दिसेल तुम्हाला सायली कला केंद्राचा, तिथे तुम्ही येऊ शकता आणि आपल्या मनपसंतीचा मूर्ती तुम्ही बुक करायला सांगू शकता। जेवढ्या लवकर येणार तुम्ही तेवढ्या लवकर तुम्हाला एकदम चांगली मूर्ती भेटणार। आणि आमच्याकडे ऑलरेडी आमच्या चॉईसच्या पण मूर्त्या आम्ही पेंट केल्या आहेत, ते पण पाहिजे तर तुम्ही बुक करू शकता। जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार। A few minutes later. गाईज आता मूर्ती बसवायला घेतल्या, मूर्ती
जॉईनिंग चालू आहे सर्व फिनिशिंगसाठी. ऑल रेडी. संगम दादा हसताय की कुठला ब्लॉगर आलाय, प्रोफेशनल ब्लॉगर आहे. तू बोलशील तसा संगमदा, तू बोलशील तसा. मला सांगतो तो आता एवढी 4 जण आहेत, मग माझी काय गरज आहे. बघा कोणाला माहिती नसेल ती इन्फॉर्मेशन घ्या. संगम दादा द आर्टिस्ट. ती नाही, मी नाही टाकली ती. हा शैलेश नाना ना. मग अच्छा तो दुसरा ब्लॉग यो होता तो शॉर्टसाठी आलेला तो फक्त. अच्छा द्रोण हा. A few minutes later. हात बसलेला आहे बघू शकता तुम्ही. दिस इज हा येतो. हे सर्व बसवले, 4ही हात बसवले. दादाचाही मुकुट बसवला. मुकुट बसवायचं बाकी आहे ना, मुकुट बसवायचं बाकी आहे पूर्ण एकदम असं. आता मी सकाळी आलो नाही म्हणून उतरवला गणपती. पूर्ण असा हात वगैरे पार्ट वेगळे असतात, इथं येऊन बसावं लागतात. जसं काय हात झालेला आहे पूर्ण कंप्लीट झालेला आहे. बघू शकतो तुम्ही पूर्ण हात अँड ऑल सर्व फिनिश आहे ह्याचा पण एव्हरीथिंग. आता जाऊया समोरच्या कारखान्यात, तिथं थोडीशी पेंटिंग वगैरे केलेली आहे आणि पेंटिंग पण तिथंच बघूया कसं काय ते कंटिन्यू करतो पुढे. आता इथं तर सर्व दाखवलं ऑलमोस्ट. तिकडं पण मूर्ती आहेत जाम, 4-4.5 फुटाचा. नंतर मी बसतोय पेंटिंगसाठी. इकडं आला तसा पण आता नाना होता म्हणून तर शूटिंग बंद केली नाही तर नाना बोलले काय शूटिंग चालू आहे. पण चालेल, व्लॉग जाणार आहेत. नानाला पण माहिती आहे. आता हे 3 गणपती आहेत ते आपल्याला पेंट करायचे. आता सोमेश नानाने मोठा गणपती घेतला. बरेच गणपती आहेत बघू शकता तुम्ही. मगाशी मी जसं तुम्हाला ॲड्रेस सांगितला की शिव स्टेशनच्या बाहेर निघले तुम्ही ईस्ट साईडला तर नक्की जिथे समोर ऐश्वर्या हॉटेल म्हणून आहे त्याच्या समोर एक्झॅक्ट सायली कला केंद्र आहे. तुम्हाला बॅनर पण दिसेल आमचा लावलेला, तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. जेवढा लवकर याल तेवढा चांगला आहे, कारण की तुमच्या इच्छाप्रमाणे मूर्ती तुम्हाला भेटेल. आणि जर लेट आले तर तरी पण कलरमध्ये बदल होऊ शकतात, असं काही इश्यू नाही. पण तरी पण लवकर या, जेवढं होईल तेवढं लवकर या. तर चला मी बसतो पेंटिंगला आणि सिनेमॅटिक्स आणि टाईम लॅप्स एन्जॉय करा. बघा मी कलर मारले केसांचा. आता फिलहाल शेला आणि याला काय बोलतात, धोतर नाही, हे लंगोटा. आता लंगोट आहे, बाकीच्यांना धोतर आणि शेला आहे. यांना फक्त लंगोट आणि शेला आहे. आता यांना चेक करा एकदा विदाऊट पेंटिंग. आणि नंतर मी जेव्हा पेंटिंग होईल तेव्हा अजून एक लुक दाखवतो बादशाहला. आपला गोप्रो पण ठेवलं आहे, त्याच्यात पण शूटिंग होईल आणि तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ येतील वच्ची लोक. बघा आता पेंटिंग करायला सुरुवात करू. टाइम लॅप्स एन्जॉय करा.
चला गाईस, आता निघलोय कारखान्यावरून मी आणि दादा. तर झाला काम वगैरे काम वगैरे झाला, आता निघालोय. टेन्शन नाही. आता तुम्हाला ॲड्रेस सांगला, जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्ही ॲड्रेसवर या आणि कॉन्टॅक्ट नंबर पण खाली देतो डिस्क्रिप्शनमध्ये. तर लाईक करा, शेअर करा आणि जर काय जरूरत पडली तर खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिथं कॉल करा. तर चला भेटूया.